नमस्कार मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। मग मोदी आवास योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्या सर्व घरकुल धारक लाभार्थ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहे। त्या संदर्भातला जीआर आता या ठिकाणी आलेला आहे। खूप दिवसापासून या ठिकाणी मोदी आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेत लाभ घेतला होता त्यांचे पैसे हे बाकी होते, त्यांना त्यांच्या हप्त्यांचे पैसे या ठिकाणी मिळालेले नव्हते। पण आता या जीआरच्या माध्यमातून सरकारने तो निधी वितरित केलेला आहे। लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर मग मित्रांनो, किती निधी वितरित केला आहे आणि कधीपर्यंत हे पैसे मिळतील ते आजच्या या व्हिडिओमध्ये या जीआरमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत मग महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन समाज कल्याण विभाग दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजीचा हा जीआर आहे। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे। त्यानुसार 23-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य सरकारने या ठिकाणी ठेवलेले होते। मग त्या ठिकाणी या 3 लाख घरांसाठी 1260 कोटी रुपयांचा निधी हा शासनाने वितरित केलेला होता। मग त्या उर्वरित निधीतून आता मोदी आवास घरकुल योजनेकरिता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण 40 कोटी रुपये इतका निधी त्यांनी आता संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी वितरित केलेला आहे। मग त्यांच्या या सेंट्रलाइज खात्यामधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत या ठिकाणी हे पैसे जमा होणार आहे। तरी मित्रांनो, आता या ठिकाणी या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यासाठी सेंट्रलाइज खाते चालू केलेले आहे आणि त्याच्यामार्फत नियमानुसार ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे आणि ते पैशांसाठी फक्त पेंडिंग आहे अशा सर्व लाभार्थ्यांना लवकरच हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तरी मित्रांनो, आपले आधार कार्ड हे अपडेट आहे किंवा नाही, तसेच आपले बँक खाते हे आधार कार्डला लिंक केलेले आहे की नाही हे नक्की चेक करा, तपासून घ्या, म्हणजे आपले पैसे हे लवकरात लवकर आपल्या खात्यात जमा होतील। आपल्याला हा जीआर बघायचा असेल तर maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जीआर दिलेला आहे, तिथून आपण हा जीआर बघू शकता। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।